तर या कसे आहात सर्वजण, मस्त मजेत ना। तर स्वागत आहे तुमचं परत एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी स्पेशल होणार आहे। तर चला सुरू करूया व्हिडिओ। अभी मजा आएगा ना भिडो। तर काल मी एका माझ्या अमेरिकन मैत्रिणीला भेटायला गेलो। तिचं नाव होतं जुली। जुलीच्या आणि माझ्या मस्तशा गप्पा रंगल्या होत्या। मध्येच तिनं मला एक प्रश्न विचारला की तू कोणाला आयडल मानतो। तर मी एका सेकंदाचाही विलंब न करता तिला सांगितलं की मी उमाजीराजे नाईकांना माझा आदर्श मानतो। तेव्हा तिने मला प्रश्न विचारला की उमाजीराजे नाईक कोण होते। मी तिला संपूर्ण उमाजीराजे नाईकांची माहिती सांगितली, इतिहास सांगितला आणि तिला सांगितलं उमाजीराजे नाईक हे फर्स्ट फ्रीडम फायटर होते, ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता आणि ब्रिटिशांनी त्यांना फाशीवर लटकवलं होतं। तेव्हा तिने मला लगेच प्रश्न विचारला की इमॅजिन कर, कल्पना कर, त्यावेळी जर तू असता तर तू काय केलं असतं। तर मी तिला माझं उत्तर दिलं, ते तुम्हाला नंतर सांगतो। पण त्याच्या आधी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओचं टार्गेट, लाईकचं टार्गेट 50 दिलं होतं, ते तुम्ही कंप्लीट केलं नाही, तरी पण मी व्हिडिओ बनवतो। लाईक करायला किती वेळ लागतो मित्रांनो, एका सेकंदाचं काम आहे। आणि लाईक करा आणि ते सबस्क्राईबचं लाल बटन आहे त्याला पण काळं करा ना, किती वेळ लागतो मित्रांनो। मी त्या जुलीला दिलेलं उत्तर ऐकण्यापूर्वी आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत देश पहिल्यापासून गुलामगिरी करत आलेला आहे, कोणाची ना कोणाची। भारतावर पूर्वीपासून परकीयांचे आक्रमण होत आलेले आहे। तसंच एक आक्रमण झालेलं होतं ब्रिटिशांचं, आणि ब्रिटिशांनी एक छत्री आपला अंमल प्रस्थापित केलेलं होतं, वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं पूर्ण भारतभर, आणि त्यांच्याविरुद्ध कोणाची मान उंचवण्याची हिंमत नव्हती। त्या काळात उमाजीराजे नाईकांनी त्यांच्याविरुद्ध उठाव केलेले होते, स्वतःला राजा घोषित करून स्वतःचं एक सैन्यबळ तयार केलेलं होतं। मतलब हे मान के चलो की भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं जे प्रथम स्वप्न पाहिलेलं होतं ते उमाजीराजे नाईक यांनीच पाहिलेलं होतं। आणि नंतर जे 1857चा उठाव झालेला होता, जी आग भडकली होती, त्याची ठिणगी टाकण्याचं काम आद्यक्रांतीवीर नरवीरराजे उमाजी नाईक यांनीच केलेलं होतं। साला आता जरी 5 वर्षात एक सरपंच झाला तर एवढी मालमत्ता साठवून ठेवतो की त्यांची पुढील पिढी पण बसून खाऊ शकते। पण उमाजीराजे नाईक यांनी स्वतःचा राज्याभिषेक केलेला होता, तरी पण त्यांची जी आताची पिढी आहे खूप गरीब आहे। ही एक विचार करण्याची गोष्ट आहे। राजा माणसाची पुढील पिढी आज पण गरीब आहे, ही खरंच खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणजे आपल्याला ओव्हरऑल हे समजते की उमाजीराजे नाईक यांनी त्यांचं संपूर्ण जीवन गरीब जनतेसाठी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वाहिलेलं होतं। तर सलाम ते आपल्या आद्यक्रांतीवीर नरवीरराजे उमाजी नाईकांना। आता मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या अमेरिकन मैत्रिणीने जुलीने मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर। तिने मला प्रश्न विचारला होता की उमाजीराजे नाईक यांना फाशी होत होती तेव्हा जर तू तिथे असता तर काय केलं असतं। मी तिला लगेच उत्तर दिलं, मी काय नाही केलं असतं, माळ करून ज्यांनी राजांना पकडून दिलं आहे आणि जे राजांना फाशीवर लटकवत आहेत त्यांच्या गळ्यात घातली असते। I got broads in Atlanta, just to lean the family, credit cards and the scammers, hitting the licks in the bank, legacies. तिकडून जुली मला बोलते व्हॉट। मी तिला बोललो चप्पलची माळ करून इंग्रजांच्या गळ्यात घातली असते। इंग्लिशमध्ये काय बोलतात मला पण माहीत नाही ना। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका खतरनाक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा। आणि तुम्ही विचार करत असणार की अमेरिकन माझी मैत्रीण आणि कोण आली। तर अमेरिकन ती माझी जुली होती, ती माझ्या स्वप्नात आलेली माझी मैत्रीण होती। शाबाश बेटा।